आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। ऑपरेशन सिंदूरवरनं संसदेमध्ये सलग 2 दिवस चर्चा झाली। चर्चेत आरोपांचा जाळ आणि धूर सतत उडत होता। पाकिस्तानचा प्रश्न बिकट कुणामुळे झाला, पाकव्याप्त काश्मीर कुणाची चूक, पीओके परत घेण्याची संधी कुणी दवडली, ऑपरेशन सिंदूर राबवण्यात देश कोणत्या चुका करत होता, वगैरे वगैरे अनेक आरोप झाले, ज्यावर सरकारच्या वतीनेही तेवढ्याच शेवात उत्तरे दिली गेली। पण अनेक प्रश्न, अनेक आरोप जसे आताताई होते तशीच अनेक उत्तरही पुरेशी नव्हती आणि त्यामुळे हा जाळ आणि धूर कायम राहिलाय। आरोपांची राळ उठवणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांनी जनतेच्या भावनांचा विचार केला का? लष्कराच्या भावनांचा विचार केला का? भारत पाकिस्तान प्रश्न सहज सोडवता येईल असा द्विपक्षीय प्रश्न उरलाय का? पाकिस्तानात खोलवर बोट खुपसलेला चीन आणि अमेरिका यांचं अस्तित्व डावलून कसं चालेल? आणि या सगळ्याचा विचार करता सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप आणि आक्षेपांना अर्थ आहे का, याची चर्चा आपल्याला आज करायची आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतात भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे आपल्यासोबत असतील आणि ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरी आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला जाईन केसरी सर यांच्याकडे, मात्र तत्पूर्वी आरोप प्रत्यारोप जे सभागृहात रंगलेले आहेत त्याची एक झलक आपण ऐकूया। मैं इतिहास का विद्यार्थी हूं। पाक ऑक्युपाई कश्मीर का अगर अस्तित्व है तो जवाहरलाल नेहरू जी की ये युद्ध विराम के कारण है, इसका जिम्मेदार जवाहरलाल नेहरू है। देखिए, इतिहास की बात आप करिए, मैं वर्तमान की बात करना चाहती हूँ। आपको तो एक बहाना चाहिए, आपको तो एक बहाना चाहिए। पूरे परिवार का नाम गिनवा देते हैं। अरे अपनी जिम्मेदारी खुद लीजिए। 11 सालों के लिए तो सत्ता में आप हैं। 1971 पाकिस्तान के 93,000 फौजी हमारे पास बंदी थे। पाकिस्तान का हजारों वर्ग किलोमीटर एरिया हमारी सेना ने कब्जा किया था। हम बहुत कुछ कर सकते थे, विजय की स्थिति में थे। उस दौरान अगर थोड़ी सा विजन होता, थोड़ी सी समझ होती, तो पीओके वापस लेने का निर्णय हो सकता। The complete bankruptcy of the foreign policy of this government. Please remember that not a single neighboring country, not a single country condemned Pakistan. Not one. They condemned terrorism, they didn't condemn Pakistan. This is something that he didn't say. Now listen to what he has to say. And this shows you the mindset of these people. दुनिया का समर्थन तो मिला, दुनिया के देशों का समर्थन मिला, माननीय, लेकिन ये दुर्भाग्य है कि मेरे देश के वीरों के पराक्रम को कांग्रेस का समर्थन नहीं। केसरी सर यांच्याकडे जाऊया सुरुवातीला। केसरी सर, राजकीय आरोप प्रत्यारोप आता आपल्या पॅनलवरती सुद्धा होतील, मात्र मला तुमच्याकडनं सुरुवातीलाच जाणून घ्यायचंय, हे जे आरोप झाले विरोधकांकडनं सत्ताधाऱ्यांकडनं, त्याची उत्तरं दिली गेली दोन्ही बाजूंकडनं, आता सध्या भारत पाकिस्तान प्रश्न ज्या वळणावर आलेला आहे याला काही अर्थ आहे का? काही खरोखरच अर्थ होता का या आरोप प्रत्यारोपांमध्ये, की फक्त हे राजकारणासाठी केलेल्या गोष्टी होत्या सभागृहामध्ये असं वाटतंय? नाही, असे की हा प्रश्न हा तसा ज्वलंत प्रश्न आहेच आहे, परंतु जे सभागृहातले जे आरोप प्रत्यारोप आहेत त्याला तशा फार मर्यादा आहेत। पाकिस्तान हे आपलं शत्रू राष्ट्र आहे, मित्र राष्ट्र आहे की शेजारचं राष्ट्र आहे, हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होणार। पाकिस्तानबरोबर आपण जो आतापर्यंत 3 मोठे युद्ध झाली, 1965, 1971 आणि त्याच्यानंतर कारगिलचं झालेलं आहे, आणि यापूर्वी 1948च्या वेळेस सुद्धा झालं होतं। त्यामुळं आता पाकिस्तान जर आपलं शत्रू राष्ट्र असेल तर डिप्लोमॅटिक रिलेशन बंद केले पाहिजेत। ते आपण करत नाही। व्यापार वतीन चालतो, क्रिकेटच्या मॅचेस चालतात, देवाणघेवाण चालते, एवढंच नाही तर पाकिस्तान आणि भारतातले नागरिक जर समोरासमोर उभा राहिले तर कोण भारतीय आणि कोण पाकिस्तान हे शोधता येत नाही, एवढं सिमिलॅरिटी दोघांच्यामध्ये आहे। एवढं पाकिस्तान प्रत्येक युद्धात पाकिस्तानने मार खाल्ल्यानंतर सुद्धा
पाकिस्तानच्या कारवाया चालू होतात. हो. म्हणजे याचा अर्थ पाकिस्तानच्या बाजूने कुठली ना कोणती तरी महाशक्ती त्यांच्या बाजूने आहे आणि त्या महाशक्तीच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही. हा एक भाग झाला. हे वास्तव आहे आणि हे पुढे कंटिन्यूच राहणार आहे. कारण अमेरिकेला सुद्धा पाकिस्तान पाहिजे, चायनाला सुद्धा पाकिस्तान पाहिजे, हो. रशियाला सुद्धा पाहिजे. त्यामुळं पाकिस्तानचे संबंध कसे राहणार हा वेगळा भाग आहे. सभागृहातल्या चर्चा ह्या कलगीतुरा होत्या. यांनी सांगायचं की विरोधी पक्ष काय करू शकतो, विरोधी पक्ष आवाज उठवू शकतो की बाबा तुम्ही तुमच्या आपल्या सेना, भारतीय सेना कराचीपर्यंत जर गेल्या होत्या तर मग युद्धविराम काय केला आपण तर जिंकत होतो आणि एवढं आपण त्यांना त्यांच्यामध्ये घुसून मारलेलं आहे. त्यामुळे आता काय झालं की भूप्रदेश जिंकून कोणी काही असं फार मोठं होत नसतं. आता देश जिंकायचा असेल तर त्याचे वेगळे परिमाण आहेत. कॉमर्स आहे, फिनान्शियल ॲक्टिव्हिटीज आहेत आणि अनेक गोष्टी ज्यामुळे तुम्ही त्या राष्ट्राला दुबळे करू शकता. त्यामुळे विरोधी पक्षाला जे म्हणायचं होतं ते म्हणाला, परंतु 1948, 1962 वगैरे वगैरे ठीक आहे, म्हणजे आपण हे बोलतो, परंतु ह्याच्यातून काही निघत नाही आहे. त्यामुळं दोघांनाही वाटतं आम्ही जिंकलो ना, तुम हारे ना हम जिते, असं आहे ते. त्यामुळे त्यांनी आपला आवाज साफ केला, यांनी आपला आवाज साफ केला. लोक स्वतः म्हणतील की बाबा ह्याच्यातून काय मिळालं आता. स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात की 25, 26, 27 वेळेस त्यांनी सांगितलं की माझ्यामुळे युद्धविराम झालेला आहे. सरकार म्हणतं की हे आमच्या भारत आणि पाकिस्तान त्या दोघांच्या समन्वयाने युद्धविराम झालेलं आहे. आपण कॉन्ट्रॅडिक्ट करू शकत नाही, इच्छा असूनही करू शकत नाही. उद्या राहुल गांधी जरी प्राईम मिनिस्टर झाले तर ते ट्रम्पचं नाव घेऊन म्हणू शकत नाही ते, कारण मजबुरी आपली. त्यामुळे हे जसं ते डिबेटिंग कॉम्पिटिशन असती त्या पद्धतीचं आहे. याच्यातून निघणार काही नाही आहे. परंतु ठीक आहे, लोकसभेमध्ये चर्चा होणं आवश्यक होतं. आणखीन एक गोष्ट अशी की जर आपण खरोखरच जिंकलो असतो तर विजयोत्सव म्हणून त्यांनी स्पेशल सेशन बोलवायला पाहिजे होतं. ते नाही बोलवलं. त्याच वेळेस त्यांनी मान्सून सेशन पार्लमेंटच्या त्यांनी अनाऊन्स केला. त्यामुळे या गोष्टी कोण बरोबर आणि कोण चूक याच्यापेक्षा लोकांना ह्याच्यामधला इंटरेस्ट संपला लोकांचा. कारण काय की युद्धविराम आहे तो कायमचा नाही असं म्हणतात. ज्यावेळेस कधी युद्ध काही असं सहजासहजी होत नसतं. ती तात्कालिक रिॲक्शन होती, पहलगामची होती आणि त्या पद्धतीनं झालेलं आहे. परंतु याच्यामध्ये कोणी जिंकलं नाही आणि कोणी हरलं नाही आहे. दोघंही आपापल्या बाजूने आपण पाठ थोपटतील आणि याच्यानंतर सभागृहात काही होणार नाही. जे व्हायचंय ते डिप्लोमॅटिक लेवलवरती होईल. जे व्हायचंय म्हणजे दोन देशाच्या किंवा तिसरा समजा ट्रम्पने हस्तक्षेप केला तर जे काही व्हायचं ते त्यावेळेस होईल. परंतु सभागृहातल्या चर्चेतून काही निघेल असं वाटत. अगदी खरं आहे सर, तुम्ही म्हटला तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. जे काही यामध्ये होईल ते द्विपक्षीय होईल. दोन देश त्यांचे प्रतिनिधी जेव्हा टेबलवर बसून चर्चा करतील, तोडगा निघेल किंवा त्यांचं जे काही कॉम्प्रोमाइज होईल त्याच्यामधनं जे काय आहे ते काहीतरी आपल्याला ठोस मिळू शकेल. सभागृहातल्या आरोप प्रत्यारोपातनं काय मिळतंय? बालाजी गाडे तुमच्याकडे येते. अनेक आरोप केलेले आहेत विरोधकांनी, काय निष्पन्न काय झालं तुम्हाला? नाही, नम्रताजी, सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ज्या पद्धतीने व्यंकटेश केसरी सरांनी सांगितलं त्याच मुद्द्याला मी पुढे नेणार आहे की जे काही साध्य होणार आहे ते द्विपक्षीय पद्धतीने होणार आहे. आम्ही तेच म्हणतोय सभागृहामध्ये आणि माननीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा तेच म्हणतायत की हा जर दोन देशामधला लढा आहे, यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 29 वेळा का म्हणतायत की आम्ही हे युद्ध थांबवलं आणि मी हे युद्ध थांबवलंय आणि व्यापाराचं कारण देऊन हे युद्ध थांबवलेलं आहे. त्यामुळं सभागृहात आमची हीच मागणी होती की देशातील 140 कोटी जनतेला ही माहिती करून घेण्याचा अधिकार आहे की नेमकं या युद्धामध्ये काय घडलं, नेमकं भारताचं काय झालेलं आहे. त्याचबरोबर हे आतंकवादी मध्ये आले कसे, त्यानंतर राजनाथ सिंग यांच्याच भाषणाचा संदर्भ त्या ठिकाणावरती घेण्यात आला. तर एकीकडे हल्ला करला गेला आणि पुढे सांगण्यात आलं की आता आम्हाला युद्धच करायचं नाहीये. म्हणजे हे कशा प्रकारे पॉलिटिकल डिप्लोमसी राष्ट्रीय म्हणजे भारताचं सरकार करतंय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही सभागृहामध्ये एकच मागणी केलेली आहे की यामध्ये डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणावरती सांगतायत 29 वेळा जर आंतरराष्ट्रीय पत्रावरती म्हणत असतील तर ही भारताची नाचक्की आहे की कुठल्या तरी महासत्तेचा राष्ट्राध्यक्ष म्हणतोय की मी हे थांबवलंय आणि नरेंद्र मोदीजींनी भारताचे पंतप्रधान म्हणून पुढे यावं आणि सांगावं की डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतायत. पण ही सांगण्याची हिंमत यांच्यामध्ये नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं आणि व्यंकटेश केसरी राहुल गांधी पंतप्रधान असते तर कबूल केलं असतं का त्यांनी? एक मिनिट
केसरी सरांनी जो प्रश्न विचारला, राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी कबूल केलं असतं का? राहुल गांधी पंतप्रधान नाहीत, नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. आपण हायपोथेटिकल चर्चा करणार नाहीत, फॅक्ट वरती चर्चा करतोय. आणि केसरी सर जे म्हणाले त्या पद्धतीनं जर त्यावेळेला हे सगळं संपल्याच्या नंतर सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता, विशेष अधिवेशनाची मागणी केली होती, का घेतलं नाही अधिवेशन? कशाची भीती होती? प्रत्येक गोष्टीपासून पळ काढणारे पंतप्रधान म्हणजे सध्याचे नरेंद्र मोदी हे आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आमची एकच मागणी होती की तुमच्या अपयशांचं खापर इतिहासावरती न फोडता सध्या तुमचं काय चुकतंय ते बघावं आणि देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता ठीक आहे. जोपासणं गरजेचं आहे. एकच गोष्ट की फॅक्च्युअली जर बोलायचं असेल तर डोनाल्ड ट्रम्प जी जगातली महासत्ता आहे त्याचे नेते आहेत, त्या नेत्यांनी जर एखादं विधान केलेलं असेल तर ते आपल्या देशाच्या भर सभागृहामध्ये पंतप्रधान मग ते कुठल्याही पक्षाचे असू दे ते रिफ्यूट करतील का? जसं केसरी सरांनी सांगितलं की हा प्रश्न अनुत्तरित आहे. पंतप्रधान मोदींनी थेट ते रिफ्यूट केलं नाही, पण त्यांनी सांगितलेलं होतं त्यांचं वक्तव्य, मी आता ते चालवलेलं होतं ते वक्तव्य, आम्हाला कुठल्याही देशाच्या सांगण्यावरनं आम्ही शस्त्रसंधी केलेली नाही. हे उत्तर तुमच्या प्रश्नाला त्यांनी दिलेलं आहे. अर्थात तुम्ही समाधानी नाहीये त्याबद्दल ते दिसतंय समोर. आपण शिवराय कुलकर्णी यांच्याकडे येऊया. शिवराय कुलकर्णी, अनेक आरोप अजूनही अनुत्तरित आहेत, त्या आरोपांचं काय? आणि एक मुद्दा नक्की आहे की आम्ही दहशतवादाविरोधात हे युद्ध छेडलेलं होतं, आम्ही दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि आमचं युद्ध आम्ही शस्त्रसंधी केलेली होती. मग याला युद्ध का म्हणायचं? मग याला कोवर्ट ऍक्शन का नाही म्हणायची? काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा संपर्क तुटलेला आहे. केसरी सरांकडे येते मी. केसरी सर, हा प्रश्न अनुत्तरित आहेच की, म्हणजे सरकारने सुद्धा घेतलेले सगळे डिसिजन हे काही दूध का दूध आणि पाणी का पाणी एवढे स्वच्छ नव्हते, त्यामध्येही बरीच अँबिग्युटी होती, म्हणून तर विरोधक एवढे प्रश्न उपस्थित करतात असं वाटतं का? नाही, असे की ही लिमिटेड ओव्हरची जी क्रिकेट मॅच असती तसं होतं. पहलगामवरती त्यांनी हल्ला केला, त्याचा बदला म्हणून आपण रिटॅलिएट केलो नसतं केलं तर सरकारच्या विरोधात जनमत झालं असतं. ते करणं त्यांना आवश्यक होतं. परंतु अमेरिकेनं जसं ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून मारलं त्या पद्धतीनं आपण केलं का नाही याच्यावर जग विश्वास ठेवत नाही. आणखीन किती जण गेले, काय नाही, कोण गेलं, किती होतंय, ते मुळात त्या अतिरेकी आले कुठून, गेले कुठे, कालच कसे काय मारले वगैरे अनेक प्रश्न आहेत ते त्याच्यामध्ये. तर हे करणं सरकारवरती ते प्रेशर होतं तुम्ही काहीतरी करा म्हणून. परंतु युद्धाची गंमत अशी असते, एकदा तुम्ही ते सुरू केलं की ते मागे घ्यायचं तुमच्या हातात नसतं, कारण त्याला अनेक फोर्सेस त्याच्या मागे इन्व्हॉल्व्ह होतात. आणि आतापर्यंत जे मोठी युद्ध झाली किंवा आपण जे पाकिस्तान बरोबर केलं, पूर्वी रशियाने इंटरव्हेन्शन केलं होतं, ताशकंद करार झाला होता, नंतर सिमला करार झाला होता, कोणी ना कोणी मध्यस्थी करतं आणि मग समिट घडवून आणला जातो. परंतु हे जर हे युद्ध नव्हतं तर एक प्रकारचं पाकिस्तानला वॉर्निंग होती. पण पाकिस्तानला जर वॉर्निंग आहे असं म्हटलं तर मग पाकिस्तानचे जे आर्मी प्रमुख आहेत त्यांना डोनाल्ड ट्रम्पने जेवायला बोलवलं आणि त्याच वेळेस मोदींना सांगितलं तुम्ही सुद्धा या म्हणून. याचा अर्थ काय? म्हणजे पाकिस्तान जर का छोटा राज्य ज्याची आपण तुलना करू शकत नाही, परंतु जे आर्मीची म्हणतात की आपली काही विमानं पडली, याचा अर्थ पाकिस्तानच्या आडून कोणी ना कोणी तर तिथे महाशक्ती त्यांना ताकद येत होती. त्यामुळे ते हे लिमिटेड ओव्हर मधलं झालेलं आहे. त्याच्यात हे युद्धही नव्हतं आणि याच्यात जिंकणं आणि हारणं याचा प्रश्न येत नाही. समजा पाकिस्तान हरला असतं आपल्यासमोर असताना त्या रिफ्यूट करून त्या डिनाय करून चालणार नाही. शिवराय कुलकर्णी आलेले आहेत आपल्यासोबत. शिवराय कुलकर्णीजी, अनेक आरोप असे केलेले आहेत ज्याच्या उत्तरांमध्ये अँबिग्युटी आहे, त्यामुळे विरोधकांकडनं ते वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक गोष्ट सगळेच समजू शकतात की काही गोष्टी क्लिअर करण्यामध्ये बऱ्याच अडचणी असू शकतात किंवा त्याची वेळ योग्य वेळ साधावी लागते, पण तरी सुद्धा अधिवेशनाची मागणी होणं किंवा हाऊसमध्ये ज्या ट्रम्प यांच्याबद्दल जो प्रश्न विचारलेला होता सरकारला अडचणीत टाकणारा, किंवा पहलगामच्या युद्धात पहलगामवरती जो हल्ला झाला त्याची जबाबदारी घेणं, या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही स्वच्छ क्लिअर अशी उत्तरं मिळाली नाहीत सरकारकडनं. मला असं वाटतं नम्रताजी की मगाशीपासून आपण चर्चा ऐकतो आहे आणि या चर्चेमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते बोलताना म्हणाले की केसरी सरांनी जी लाईन घेतली त्याच लाईनने मी पुढे जाणार आहे. मी दोघांचेही वक्तव्य ऐकले. केसरी सरांचं वक्तव्य हे पूर्णपणे कदाचित दोन्ही बाजूंचं काय चुकलं ते सांगणारं आणि काय लोकांची अपेक्षा असेल असं सांगणारं होतं. त्यांच्या मते ते बरोबर होतं. आणि बालाजीकडे त्यांची लाईन समोर चालवत आहे म्हणत जे राहुल गांधींनी निरर्थक आरोप केलेले आहेत त्याच आरोपांची रीत पुन्हा ते ओढत आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की विरोधी पक्षाला त्याचा आवाज उठवण्याचा अधिकार आहे. त्यांनी मुद्द्यांवर बोललं पाहिजे, त्यांनी योग्य त्या ठिकाणी विरोधाची भूमिका घेतली पाहिजे.
जनहिताच्या प्रश्नांवर त्यांनी जनतेसाठी सरकारला जाब विचारला पाहिजे, याबद्दल तू मत नाही. पण हे जाब विचारत असताना घटना घडल्यानंतर पहिल्या क्षणाला आम्ही काय व्यक्त होतो हेही महत्वाचं आहे. त्या व्यक्त होण्यातून आपली नियत काय आहे ती नियत स्पष्ट होते. नियत ही आहे की भारताच्या सरकारने बालाजी काळे त्यांना बोलू दे, मी तुम्हाला वेगळा वेळ देते. शिवराय कुलकर्णी मुद्दा पूर्ण करा. भारतीय सरकारने आणि भारतीय सैन्याने जे काही काम केलं असेल त्यात तुम्ही भारतीय सरकार हे भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी हे नेते आहेत, यांना तुम्ही कटघऱ्यात उभं करू शकता, यांना प्रश्न विचारू शकता. पण सैन्याच्या कामगिरीवर पहिल्या क्षणापासून जेव्हा प्रश्नचिन्ह उभं केलं जातं तेव्हा सरकार म्हणूनच नाही तर या भारताचे नागरिक देखील या विषयाशी सहमत नाही, हे मला आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं. आणि त्याचं ताजं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल, ताजं पहिल्या क्षणाला म्हणजे ज्या क्षणाला आपण आपली सिंदूरची कारवाई थांबवली आणि सांगितलं की आपण 9 दहशतवादी तळ हे नष्ट केलेले आहेत, आता आपण इथे थांबतो आहोत, आपला उद्देश दहशतवाद संपवायचा होता, हे सांगितल्याबरोबर सगळ्यात पहिला प्रश्न जर उपस्थित केला गेला असेल तर तो आपल्या सैन्याच्या कामगिरीवर उपस्थित केला गेला. आणि आजही प्रणिती शिंदे सारख्या काँग्रेसच्या नेत्या सिंदूर सारख्या ऑपरेशनला, ज्या ऑपरेशनमुळे जगामध्ये आपलं सैन्य बलाढ्य झालं, आपल्या सैन्याचं नाव झालं, त्याला ते तमाशा म्हणतायत. आणि तमाशा म्हणण्यावरती बालाजी काळे तुम्हाला प्रत्युत्तराला वेळ देते, त्यांना मुद्दा पूर्ण करू दे. मी तुम्हाला प्रत्युत्तराला वेळ देते. नम्रताजी मी बोलणार. शिवराय कुलकर्णी बोला. शिवराय कुलकर्णी बोला, ते थांबलेले. तुमचा मुद्दा पूर्ण करा. बालाजी काळे मी तुम्हाला वेगळा वेळ देते. त्यांनी तुमचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलेलं आहे, त्यांचं म्हणणं तुम्ही पूर्ण ऐकून घ्या, मी तुम्हाला प्रत्युत्तराला वेळ देते. शिवराय कुलकर्णी मुद्दा पूर्ण करा. की या प्रणिती शिंदे आजही सिंदूरला तमाशा म्हणतात आणि 24 तास झाल्यानंतर त्यांना उपरती होत नाही. त्या म्हणतात की माझ्या वक्तव्यावर ठाम आहे की सिंदूर हा एक तमाशा होता. हा तमाशा होता. दुसरा प्रश्न, तुम्ही ठीक आहे म्हणजे काल जरी दहशतवाद्यांना त्या कड्डस्थान घातलं आपण पहलगामच्या, तर ते सैन्याने घातलेलं आहे, ते काही सरकारने नाही घातलेलं, ते सैन्याने घातलेलं आहे. सैन्य आपलं जाळं पसरून बसलेलं असतं. हा योगायोग आहे की ज्या दिवशी अधिवेशन आलं त्याच दिवशी ते सापडले. अहो ते सापडले आणि त्यांना गोळी घातल्यानंतर, त्यांना कंठस्थान घातल्यानंतर मोदीजींसह विरोधी पक्षाने देखील ज्या पहलगाम मध्ये जे लोक मृत झाले त्यांच्याविषयी तुमचे अश्रू हे किती खोटे आहे हे त्याचं उदाहरण आहे. ते पहलगामचे दहशतवादी मारल्या गेल्यानंतर त्या आनंदोत्सवामध्ये काँग्रेसने देखील सहभागी व्हायला पाहिजे. पण या देशाचं दुर्दैव आहे. शिवराय कुलकर्णीजी, आनंदोत्सवामध्ये विरोधकच काय, या देशातल्या प्रत्येक नागरिकाने सहभागी झालं पाहिजे. मात्र त्याचबरोबर पहलगाम मध्ये आमची चूक झाली, सरकार म्हणून, व्यवस्था म्हणून आमची चूक झाली, हे तुम्ही मान्य करताय का? मान्य केलं का? बालाजी काळे मी येते तुमच्याकडे. माझ्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर द्या शिवराय कुलकर्णी. जबाबदारी घेतली का? मला असं म्हणायचं आहे की तिथे जी काही घटना घडली त्या घटनेसाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल ना, आपण त्याची वाट पाहिली पाहिजे. ती कारवाई होईल, पण सरकार म्हणून, केंद्र म्हणून, या देशाचे प्रमुख म्हणून पंतप्रधान मोदी आमचं चुकलं, या देशाचा प्रमुख म्हणून मी जबाबदारी घेतोय. तिथे जे आयुष्य गेली, जे 26 जणांना गोळ्या घालून brutally मारलं गेलं, त्यासाठी त्याची मी जबाबदारी घेतो, आमचं चुकलं या देशाचा प्रमुख म्हणून, असं म्हटलं का मोदींनी? मोदींनी सोडा, त्या देशाच्या त्या ठिकाणी सरकार म्हणून तुम्ही जबाबदारी घेतली का? जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल. त्याच्यासाठी कोण जबाबदार होतं आणि त्याच्या मागे कोण कोण होते, कोणाकोणाचे आशीर्वाद होते, सगळं बाहेर. त्याला काय लागेल त्याची वाट आपण बघितली पाहिजे. पण याच वेळी हाही प्रश्न उपस्थित होतो की हा आरोप जे लोक करतायत ना त्यांनी उत्तर दिलं पाहिजे की नरसिंहरावच्या सरकारपासून तर मनमोहन सिंगच्या शेवटच्या काळापर्यंत 35 वेळा हल्ले झाले भारतावर दहशतवादाचे. काय कारवाई केली हो? कोणती कारवाई केली? कोणतं ऑपरेशन राबवलं? कोणता सर्जिकल स्ट्राईक केला? पाकिस्तानला कोणती धमकी दिली? काहीही करू शकलेले नाही. त्यांना हा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. त्यांनी तो नैतिकरित्या गमावलेला आहे. आणि ज्या वेळा भारताचं सरकार कणखरपणे पूर्ण जागतिक स्तरावर दहशतवादाच्या विरोधातली भूमिका घेतं त्यावेळी या देशातला विरोधी पक्ष भारत विरोधी पक्ष म्हणून वागतो. हे सगळ्यात वाईट आहे. तर काँग्रेसचं सगळ्यात काही वाईट असेल
राहुल गांधीचं मुद्दा सगळ्यात काही लक्षात आला. वाईट शिवराय असेल, कुलकर्णी मुद्दा तर लक्षात आला. भारत बालाजी विरोधी गाडे, पक्ष, आपलं प्रत्युत्तर. भारत विरोधी पक्ष म्हणून काम करतात राहुल गांधी हे या देशातली जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे. ठीक आहे. बालाजी गाडे बोला. तुम्हालाही नम्रताजी मला बोलायचंय त्यांना थांबवा. बोला. तर ते विषय थांबले असा आहे की ज्या पद्धतीनं इथं कुलकर्णींनी सांगितलं हे पूर्णतः विषयाला बगल दिलेली आहे. जसं नरेंद्र मोदी बगल देत आहेत तसं त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्याच प्रकारचे खाली बगल देत आहेत. नरेंद्र मोदी एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं इथं मांडणी केली आहे त्यांनी की आम्ही एक मिनिट तुम्ही तुमच्या आतमध्ये मी बोललेलं तुम्ही बोलू नका. कुलकर्णी आतमध्ये शिवराय बोलू कुलकर्णी नका. त्यांना तुम्ही मुद्दा पूर्ण करू दे. त्यांना मुद्दा पूर्ण करू दे शिवराय कुलकर्णी. आतमध्ये बोलू नका. ज्या वेळेला या देशामध्ये ऑपरेशन सिंधूरच्या नावावरती ऑपरेशन सुरुवात करण्यात आलं त्यानंतर आम्ही सरकारच्या नाकर्तेपणावरती नरेंद्र मोदीजींच्या दर्पणावरती चिन्ह निर्माण केले. आम्ही सैन्याच्या नाही उलट सैन्य ते मोदीजींच्या पायात आहे असं म्हणणारे भाजपचे निर्लज्ज लोक होते ते आम्ही नव्हतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आम्ही काय केलं विचारताय. अजमल कसा अफजल गुरु सारख्या लोकांना फाशी दिली आणि कुठे कथन केलं हे सुद्धा कळू दिलं नाही. याच्या पलीकडे तुम्ही मात्र ज्या लोकांना फाशी दिली त्या दहशतवाद्यांच्या डेडबॉड्या तुम्ही त्यांना देऊन असं तुम्ही दोघं जर एकत्र बोललात ना तर कोण काय मुद्दा मांडताय हे आपल्या कुठल्याही प्रेक्षकाच्या लक्षात येणार नाहीये. माझी रिक्वेस्ट आहे दोघांनी एकत्र बोलू नका. बालाजी गाडे आपला मुद्दा थोडक्यात मांडा. माझ्याकडे शेवटची 3-4 मिनिटं आहेत. बालाजी गाडे बोला. तर माझं हेच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीजींचा नाकर्तेपणा यामध्ये दिसून आला. कसा हे नेमकं ऑपरेशन होतं. नाकर्तेपणा कसा सांगतो. नाकर्तेपणा पहलगाम नंतर यामध्ये झालं नाही ऑपरेशन सिंदूर. एक मिनिट नाकर्तेपणा ऑपरेशन कसा? सिंदूरच्या धर्तीवरती एकीकडे त्या ठिकाणावरती हल्ले झाल्याच्या नंतर सांगायचं आता आम्ही हल्ले करणार नाही. दुसरीकडे भारतामध्ये निवडणुकांच्या चुनावी भाषणांमध्ये म्हणायचं आम्ही पाकिस्तानचा पराभव केलेला आहे. आणि तिसरीकडे डोनाल्ड ट्रम्पच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणावरती म्हणतात तो मुद्दा ठीक आहे पण आम्ही हल्ले करणार नाही म्हणजे विरोधी पक्षाची ही अपेक्षा आहे का की पूर्ण युद्ध त्यांनी छेडावं आणि भारताची प्रतिमा जगात इतक्या ठिकाणी युद्ध पेटलेलं असताना भारत त्यातलाच आणखीन एक युद्धखोर देश म्हणून आपली प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवरती तयार करावी अशी अपेक्षा आहे का विरोधी पक्षाची? अजिबात नाहीये. पण भारतानं डरपोक देश म्हणून सुद्धा आपली इमेज तयार करू नये ही सुद्धा आमची अपेक्षा आहे नम्रताजी. पाकिस्तानमध्ये जाऊन तर त्यांचे तळ उडवण्यात आले त्यांचे मोठे एअरबेस उडवण्यात आलेले आहेत. तिथे 15-15 फुटाचे खोल खड्डे पडलेले आहेत. तर कसा भारत डरपोक ठरेल? भारत डरपोक कसा ठरेल? सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानला यजमानपद दिलं जातं किंवा या युद्धानंतर 9-10 तारखेला त्यांना त्या ठिकाणावरती कर्ज दिलं जातं. हे सगळं घडत असताना भारताच्या बाजूनं एकही देश आंतरराष्ट्रीय पातळीवरती नरेंद्र मोदीजी कसं माहितीये का इतिहास खोदत गेलो ना तर भारताने व्हिटो भारताला मिळणारा व्हिटो कुणी नाकारला होता इतकाच इतिहास आपल्याला शोधता येईल. भारताला संयुक्त युएनमध्ये मिळणारा व्हिटोचा अधिकार कुणी नाकारलेला होता हे आपल्याला सुरुवातीपासून तेवढा सगळा इतिहास आपल्याला उतरून काढता येईल. कसं आहे तुम्ही सरकारच्या जसे मुद्द्यांवरती बोट ठेवताय ना बालाजी गाडेजी तुम्ही जसे सरकारच्या मुद्द्यांवर बोट ठेवताय तसे अनेक मुद्दे आहेत. माध्यमांसमोरचा तमाशा सिंदूर सारख्या ऑपरेशनला म्हणणं हे तुम्हाला पटतं का? तुम्ही त्याबद्दल आक्षेप नोंदवला का तुमच्याच पक्षाच्या नेत्यांबद्दल? हॅलो काय मला आवाज आला? माध्यमांसमोरचा तमाशा ज्यावेळेला तुमचे खासदार भर सभागृहामध्ये सांगतात की सभागृहाला तमाशा शब्द पटलावरनं काढावा लागतो आणि तुम्ही तुमच्याकडनं साधा निषेध येत नाही त्या शब्दाबद्दल किंवा त्याबद्दल अपॉलॉजाइज करत नाहीत, एक लक्षात घ्या खेद व्यक्त करत नाहीत. शब्दांचा विपर्यास करण्यामध्ये भाजप फार पटाईत आहे. आमचं म्हणणं असं होतं प्रणिती शिंदे यांनी जे विधान केलं त्यामध्ये ऑपरेशन सिंदूर नंतर बिहार आणि इतर राज्यांमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मतांचा जुमला मिळवण्यासाठी जोगवा मागण्यासाठी यांनी घरोघरी सैनिकांचं कर्तृत्व चोरण्याचं काम बीजेपीने केलं आणि घरोघरी सिंदूर वाटत होते. आम्ही ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि आम्ही ते केलं हे सांगण्यात गैर काय? निवडणुकीच्या सभेमध्ये सांगणं काय किंवा इतर कुठल्याही सभेत सांगणं काय? आम्ही केलं हे जर त्यांनी म्हटलं चूक काय? मतांचं भीक मागण्यासाठी भाजप करत होतं. त्या भीक मागण्याच्या भाजपच्या तमाशाला जी भूमिका मांडत होत्या या तमाशा म्हणाल्या नरेंद्र मोदींनी ठीक आहे माझी वेळ संपत आलेली आहे. शिवराय कुलकर्णीजी आणि बालाजी माझी वेळ संपत आलेली आहे. माझ्याकडे अगदी शेवटचं मिनिट आहे. मला थोडक्यात शिवराय कुलकर्णींची कमेंट घ्यायची. शिवराय कुलकर्णी अगदी थोडक्यात शेवटचं मिनिट आहे माझ्याकडे. शिवराय कुलकर्णी अगदी थोडक्यात 30 सेकंद. एकदम स्पष्ट आहे की राहुल गांधी सदनामध्ये खोटं बोलतात
प्रियंका गांधी सदनामध्ये खोटं बोलतात. ते असं म्हणतात तुम्ही खोटं बोलताय. ठीक आहे, दोघांनाही एकमेकांना खोटं पाडायचं असेल तर आता जनतेने काय करायचं? मला वाईंड अप कमेंट घ्यायची केसरी सरांकडनं. मला वाईंड अप कमेंट घ्यायची केसरी सरांकडनं. केसरी सर, भर सदनामध्ये आपल्या एखाद्या पराक्रमी ऑपरेशन बद्दल ज्या वेळेला विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी हे असे एकमेकांच्या उरावरती बसून भांडण्यासारखे भांडत असतात, काय वाटत असेल त्या सैन्य दलांना, काय वाटत असेल आपल्या जनतेला? असं आहे की राजकीय पक्षांनी आपली पातळी या चर्चेद्वारे दाखवून दिलेली आहे. आपण कोणत्या लेवलवरती येतो आणि देशासमोरच्या प्रमुख प्रश्नाविषयी कसं बोलतो हे त्यांनी जवानांना दाखवून दिलेलं आहे, लोकांना दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळं आता ते त्याच्यामध्ये डावं करण्यात काही पॉईंट नाही आहे. दोघंही तितके जबाबदार आहेत. परंतु एक सांगतो तुम्हाला मी की सरकार कुणाचंही असो, पाकिस्तानच्या विरोधात ते जाऊ शकत नाही. वाजपेयी पंतप्रधान असताना लाहोर यात्रा झाली. वाजपेयी पंतप्रधान असताना नवाज शरीफला बोलवून ते मुशर्रफला बोलवून त्याने आग्रा समिट झालं. त्याच्यानंतर वाजपेयी पंतप्रधान असताना म्हणजे त्याच्या अगोदर BJPचे नेते जे आहेत आडवाणी पाकिस्तानमध्ये गेले, ते मोहम्मद अली जिन्नाच्या मजारवरती गेलेले. ते म्हणजे एकीकडे म्हणायचं की काँग्रेसचे पाकिस्तान धार्जणी आहे, आणि त्याच वेळेस वाजपेयी वगैरे यांना माहिती होतं. ते म्हणत होते की आपण शेजारी बदलू शकत नाही. तुम्ही कन्फ्रंटेशन किती काळ करणार, किती काळ करणार? तुम्ही त्यांना धडा शिकवा, सगळं करा, परंतु त्याच्या मर्यादेपर्यंत करू शकत नाही. काँग्रेसचे असंच झालेलं आहे. काँग्रेसने भाजपाला शिव्या देत असताना त्यांनी सुद्धा त्या पद्धतीचं अनुनयाची भूमिका घेतली. त्यामुळं याच्यामध्ये कोण कोणाची बाजू बरोबर आहे, कोण कोणाची नाही, हे जनता ठरवेल. ते लोकसभा आणि राज्यसभा ठरवू शकत नाही, किंवा एखाद्या निवडणुकीतून ठरवू शकत नाही. ती हा अत्यंत 50, 60, 70 वर्षाचा पेंटिंग हा मोठा क्रॉनिक डिसीज आहे. हा तो एका चर्चेत त्याला त्या लेवलवरचीच माणसं लागतात, सत्तेतली आणि सत्तेच्या बाहेरची. एक नक्की आहे की पहलगामची दुर्घटना घडली का? पहलगाममध्ये नक्कीच आखरीत घडलेलं होतं आणि ती आपली कायमच दुखरी नस राहील. ऑपरेशन सिंदूर घडलं का? तर नक्कीच ऑपरेशन सिंदूर सुद्धा घडलेलं होतं. सरकारनं त्याचं क्रेडिट घ्यावं का? तर प्रत्येक सरकारचं ते आपलं त्यांचा से असतो त्याच्यामध्ये. या सरकारनं ते क्रेडिट घेतलं का? तर हो, आम्ही केलं आणि आम्ही त्याचं क्रेडिट घेतलं. विरोधक त्यावर आक्षेप घेऊ शकतात का? तर नक्कीच आक्षेप घेऊ शकतात. मात्र ते करत असताना सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आणि विरोधकांनी सुद्धा आपल्या बोलण्यामध्ये किमान काही विधिनिषेध बाळगावा अशी अपेक्षा आहे या देशाच्या लष्कराची सुद्धा, जे आज तिथे सीमेवरती रक्त सांडतायत, आणि या देशाच्या नागरिकांची सुद्धा, जे आपलं अमूल्य मत देऊन त्यांना निवडून आणतायत. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.